अभिनंदन ताई, खूप छान झाली तुमची कार्यशाळा आणि थेट मानसोपचार तज्ञांकडून बऱ्याच गोष्टी समजल्या. पण अजूनही काही शंका विचारायच्या होत्या. अरे विचारा ना. तुमच्यासारख्या उत्साही शिक्षकांबरोबर गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल. अगदी मोकळेपणाने विचार. मुलांची मानसिकता समजून घेतली पाहिजे हे खरंय, पण खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं ना मॅडम, तर वर्गातील काही मुलं फार गडबड गोंधळ करतात आणि त्यामुळे पूर्ण वर्गच डिस्टर्ब होतो बघा. त्यांना प्रेमाने सांगितलं किंवा रागावून सांगितलं किंवा शिक्षा केली ते 2-3 दिवसांनी परत जायचे येते. नाही, बहुतेक वर्गांमधली ही समस्या आहे. वर्ग व्यवस्थापनासाठी किंवा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक लक्ष देणं म्हणजेच पॉझिटिव्ह अटेन्शनचा वापर आपण करू शकतो. ताई, माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, तरी बऱ्याच मुलांकडे माझं लक्ष असतं. अरे वा, खूप छान. पण तुम्ही लक्ष देता म्हणजे नक्की काय करता ते सांगू शकाल? अहो, कोण अभ्यास करतंय, कोण गडबड करतंय, कोण गोंधळ करतंय, कोण नुसतंच बसलेले हुशार आहे, हे सगळं माहित असतं आम्हाला. आणि त्यातल्या काही चांगल्या मुलांना आम्ही शाबासकी देतो. अरे वा, खूप चांगलं आहे. बरं, पण मग त्रास देणाऱ्या मुलांचं काय करता तुम्ही? त्यांना आम्ही समजून घेतो, त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगतो आणि सुधारण्यासाठी संधीही देतो. ओके, म्हणजे त्रास देणाऱ्या मुलांच्या चुकांकडे तुमचं लक्ष असतं, बरोबर? समजा ह्या चुकांकडे आपण दुर्लक्ष केलं आणि फक्त त्यांच्या सकारात्मक वागण्याकडे लक्ष दिलं तर? म्हणजे एरवी एखादा मुलगा दंगा करत असला ना, तरी तो कधी कधी इतरांना मदत करतोच. काही हस्ताक्षर सुंदर असतं, काही मुले खूप छान चित्र काढतात. असंच ना, बरोबर ना ते? अगदी बरोबर आहे. माझ्याकडे अशा मुलांच्या फक्त सकारात्मक वागण्याकडे लक्ष दिलं ना आणि त्यांना प्रोत्साहन दिलं ना की त्याला पॉझिटिव्ह अटेन्शन म्हणतात. फक्त त्यांचं नेमकं कौतुक कशासाठी करतोय आपण ते त्यांना कळलं पाहिजे. नुसतंच छान छान असं म्हणून उपयोग नाही. ताई, मग तुमचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असं लक्ष देण्यामागचं समजून सांगा. आपल्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्याने आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटत असतं, बरोबर? तसंच लहान मुलांचं. त्यामुळे ते घरात पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि शाळेत शिक्षकांनी लक्ष द्यावं म्हणून सतत काही ना काहीतरी करत असतात. मग ते चांगलं वर्तन असू देत नाहीतर खोड्या काढणं असू देत. ताई, अशा खोड्या करणाऱ्या मुलांकडे ना तर आमचं विशेष लक्ष असतं. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीकडे कोणाचं लक्षच नाहीये असं कळतं त्यावेळेला ती गोष्ट ते वर्तन आपोआप कमी व्हायला लागतं. म्हणून अशी मुलं जेव्हा सकारात्मक वर्तन करतात ना तेव्हा ते बघून ती संधी साधून त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे आपोआपच त्यांना बरं वाटतं, त्यांना ते आवडतं आणि म्हणून तशा वागण्यामध्ये आपल्याला अपेक्षित असे बदल व्हायला लागतात. मॅडम, मी तर काढते बघा. हो, अरे वा, छान काढायला लागलं की. हे काय काढलं? गाडी. बाहेरच्या गाड्या काढल्या आधी. मस्त मस्त. आता काय करायचं? घरातलं सांगितलंय ना काढायला, ते काढायचं बरं का. मस्त काढलंय बाहेरचं पण. छान. पण ताई, हे आपण नीट समजून घेतलं ना तर मुलांच्या मनापर्यंत जायला याचा फायदा होईल आणि त्यामुळे वर्ग व्यवस्थापनही सोपं होईल. अगदी बरोबर आहे. तुम्हाला माहितीये, मुलांच्या आवडीनिवडी, मुलांचे विचार, मुलांच्या भावना यामध्ये जेव्हा शिक्षक इंटरेस्ट घेतात ना तेव्हा मुलांना फार आनंद होतो. खरं काय तुम्ही म्हणताय ते. आपली सुद्धा मनापासून कोणी विचारपूस केली ना तर आपल्याला सुद्धा फार छान वाटतं. बरोबर आहे. पण एखादा मुलगा हिंसक वागत असेल किंवा वारंवार त्याच चुका करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष कसं काय करायचं? अगदी छान प्रश्न विचारला. मुख्य म्हणजे जी मुलं हिंसक वागतात किंवा वर्गामध्ये लक्ष देत नाही त्या हिंसक वागण्याच्या मागची कारणं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ती कारणं काहीही असू शकतात, अगदी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीपासून ते घरातल्या कौटुंबिक वातावरणापर्यंत. पण जो मुलगा खूपच चुकीचं वागत असेल त्याला त्याची चूक ही सांगितलीच पाहिजे. फक्त आपला उद्देश त्या मुलाची चूक सांगणं, त्याला चूक कळणं इतकाच असावा. सगळ्या वर्गासमोर त्याचा अपमान होण्याचं टाळलं पाहिजे. ताई, तुम्ही अगदी महत्वाचं बोलताय बघा. माझ्याकडून कधी कधी न कळत किंवा इतर कारणामुळे अशा चुका होतात. साहजिक आहे. बरं, ह्या सकारात्मक लक्ष देण्याचे अजून काही फायदे सांगता येतील का तुम्हाला? हो ताई.
एकतर वर्गातील वातावरण सकारात्मक राहील आणि त्याच्यामुळे आनंद पण वाटेल मुलांना. बरोबर. यामुळे शिक्षकांचा सगळ्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. अगदी बरोबर आहे. आणि मुलांबद्दल जेव्हा आपण चांगलं बोलू सगळ्या वर्गासमोर त्यावेळेला मुलांना स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी मदत होईल आणि हा आत्मसन्मान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वाचा असतो. ताई, तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान होती आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग होणार आहे. थँक्यू. परत भेटूयात आपण नक्की. थँक्यू ताई.